Ms. Sandhya, you can start the session. Thank you. थैंक यू वेरी मच सर। सभी एटमियंस को मेरा प्यार भरा नमस्कार। मैं हूँ ईसीएल संध्या जाधव, पुणे ब्लूज ग्लोबल सेंटर की तरफ से। आज हम फेम के बारे में बात करेंगे। आज का सेशन वैसे तो मराठी है, मराठी और हिंदी में जैसे तैसे जैसे भी कंफर्टेबल होगा, या फिर आपको अब तक भी दोनों भी लँग्वेजेस पहुंचाने की कोशिश रहेगी मेरी। ठीक आहे, तर आजचं सेशन राहणार आहे मराठीमध्ये, मेनली अधूनमधून हिंदीही बोललं जाईल। तर सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या मराठी सेशन मध्ये। आणि आज आपण गोष्ट बातचीत करणार आहोत फेमसेट वरती। आपल्याला माहितीये की फेमसेट जबरदस्त असं प्रोडक्ट आहे ॲटमीचं, जे की डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये जे टॉप 10 प्रोडक्ट सेल होत आहे त्याच्यामध्ये फेमचा समावेश होतोय। आणि फेम हे अँटी एजिंग सेट आहे, खूप जबरदस्त रिझल्ट येत आहेत त्याच्यामध्ये। एवढं जबरदस्त हायड्रेशन आणि मॉइश्चरायझेशन मिळतं याच्यातून की आपलं वय थांबवते हा सेट। तर पाहूया हा सेट कसा आहे आणि कसं काम करतो। ठीक आहे, तर हा आहे फेम सेट। इथे हा है आपला फेम सेट। ओपन करूया। यहाँ पर हम ओपन कर रहे हैं। और ये रहा हमारा बुकलेट। हे बुकलेट येतं फेम सेट सोबत। त्याच्यामध्ये स्टेप्स आणि काही महत्त्वाची माहिती जसं टेक्नॉलॉजीज आहेत आणि काही इन्ग्रेडियंट्स आहे याच्याबद्दलची माहिती थोडक्यात दिलेली आहे। त्यासोबत हे आपले प्रोडक्ट्स आहेत। फेम सेट हा अख्खा सेट आहे, म्हणूनच त्याला फेम सेट म्हटलं जातंय। सेट म्हणजे काय, त्याच्यात एक प्रोडक्ट नाहीये, तर तब्बल 5 प्रोडक्ट आहेत आणि त्या स्टेप बाय स्टेपच अप्लाय करायचे। जर आपल्याला अपेक्षित रिझल्ट घ्यायचा असेल तर आपल्याला पूर्ण सेट पद्धतशीरपणे वापरणं गरजेचं आहे। ती पद्धत कशी असेल हे सांगण्याचा माझा प्रयत्न असणार आहे। ये सेट जो है पूरा का पूरा हमें यूज करना है। जो भी रिजल्ट हमें चाहिए होते हैं वो अगर पाने हैं तो ये सेट पूरा यूज करना पड़ेगा। और स्टेप बाय स्टेप जैसे भी डायरेक्शन दिया हुआ है सेम डायरेक्शन में हमें यूज करना है। ठीक है, कारण काय होतं, ब्युटी ही गोष्ट अशी नाही की कधीतरी आपण त्याची काळजी घेतली आणि ती टिकेल। जसं आरोग्य आपण रेग्युलर काळजी घेतली तर टिकतं, तसंच ब्युटी पण आहे, सौंदर्य पण आहे। ठीक आहे, तर आपण सुरू करूया याच्या स्टेप्स कशा आहेत, कशा पद्धतीने हे प्रोडक्ट अप्लाय केलं गेलं पाहिजे, कशामध्ये काय करणं गरजेचं आहे। ठीक आहे ना, तर सुरुवात करूया। त्याच्या अगोदर थोडीशी माहिती ही देईन, जे ही 5 प्रोडक्ट्स आहेत। ठीक आहे, सर्वात पहिल्यांदा आपण अप्लाय करतो टोनर। ठीक आहे, टोनर जो आहे तो टोनर 150 ml चा आहे। सेकंड आहे आय क्रीम, आय क्रीम आहे 40 ml। थर्ड आहे इसेन्स, इसेन्स आहे 50 ml। आणि नंतर आपण अप्लाय करतो लोशन, लोशन आहे 135 ml। आणि न्यूट्रिशन क्रीम आहे 50 ml। ठीक आहे, अशा खूप जास्त क्वांटिटी मध्ये हे सगळे प्रोडक्ट्स येत आहेत आणि आपल्याला त्याचा जास्तीत जास्त बेनिफिट मिळावा म्हणून ही क्वांटिटी जास्त आहे। कारण ही कंटिन्युटी राहिली पाहिजे, कुठलेही प्रोडक्ट वापरण्यासाठी कंटिन्युटी राहिली पाहिजे। जास्तीत जास्त वापरलं तर त्याचा रिझल्ट चांगला येतो। अतिशय कमी क्वांटिटी राहिली आणि ते प्रोडक्ट संपल्यानंतर आपण बरेचदा असे लोक असतात की परत ते रिपीट करताना विचार करतात किंवा डिले करतात। डिले झाला की मग ते ब्रेक पण होऊ शकतं। त्याच्यासाठी हा प्रयत्न आहे की तुमचे प्रयत्न कंटिन्यू राहावे। ठीक आहे, आपण स्टार्ट करूया। स्टार्ट करण्या अगोदर थोडंसं फेम सेटचा बॅकग्राऊंड बघूया। ठीक आहे, फेम सेट हे ॲटमी कंपनीचं असं प्रोडक्ट होतं पूर्वी, ज्याला ॲटमी स्किन केअर 6 सेट असं म्हटलं जायचं।
त्याचं पुढचं नेक्स्ट व्हर्जन आहे, ठीक आहे, किंवा त्याला मॉडिफाय केलेलं आहे फेमसेटद्वारे, ठीक आहे. ते कसं काय, तर ही जे 6 सिस्टम होती त्याच्यामध्ये 4 टेक्नॉलॉजीजचा यूज केला गेलेला आहे आणि त्या 4 टेक्नॉलॉजी सोबतच अजून काही टेक्नॉलॉजीज, अजून काही न्यू मटेरियल्स त्याच्यामध्ये ऍड ऑन केलेला आहे आणि हा फेमसेट बनलेला आहे. त्याच्यासाठीच म्हटलं जातं की जे 10 वर्षामध्ये झालं त्याच्याही पलीकडे जाऊन अशी काही अचिव्हमेंट केलेली आहे की ते 100 वर्ष टिकेल, ठीक आहे. आणि जसं म्हणलं अनफेडिंग ब्युटी, अनफेडिंग रिप्युटेशन, म्हणजे कधीही न संपणारं सौंदर्य, कधीही न संपणारी प्रतिष्ठा. कारण जर आपण ही कंटिन्यू करतोय, रेग्युलर यूज करतोय, कंटिन्युटी ठेवतोय, तर हे नेहमीच सौंदर्य असू देत, रिप्युटेशन असू दे, अनफेडिंग राहील, ठीक आहे. तर याच्यामधल्या ज्या टेक्नॉलॉजीज आहेत त्याचं थोडंसं लक्ष देऊया, ठीक आहे. पहिली टेक्नॉलॉजी येते सॉरी ओके सॉरी पहिली टेक्नॉलॉजी आहे हाय प्युरिफिकेशन टेक्नॉलॉजी, जी कायरीद्वारे बनवली गेलेली आहे, डेव्हलप केली गेलेली आहे. त्या हाय प्युरिफिकेशन टेक्नॉलॉजी मध्ये काय होतं की जेही आपले इन्ग्रेडियंट्स आहेत, जेही आपले इन्ग्रेडियंट्स आहेत त्याच्या प्युरिफिकेशन केलं जातं. म्हणजे काय, जसं कलर चेंज होणारे फॅक्टर्स असतात, कलर चेंज करणारे फॅक्टर्स असतात, ते रिमूव्ह केलेले आहेत. ऑक्सिडेशन करणारे फॅक्टर्स असतात किंवा ऑक्सिडंट्स असतात, ते रिमूव्ह केलेले. त्याच्यामुळे काय होतं, आपले जे प्रोडक्ट्स आहेत ते अँटीऑक्सिडंट्सने भरपूर असतात, ऑक्सिडेशन खूप कमी होतं. नेक्स्ट टेक्नॉलॉजी आहे फ्रेश हर्ब्स बायोटेक्नॉलॉजी. ही आहे कोरिया कोलमार BNS ने डेव्हलप केलेली टेक्नॉलॉजी. ह्याच्यामध्ये काय, नॉर्मली कुठल्याही ब्युटी प्रोडक्ट्स मध्ये जे काही इन्ग्रेडियंट्स वापरले जातात, हर्ब्स वापरले जातात, ते ड्राय केलेले असतात, वाळवून घेतलेले असतात किंवा त्याचं हार्वेस्टिंग केल्यानंतर आणल्यानंतर ते बरेच दिवस राहिल्यानंतर त्याचं रूप बदलून जातं, ठीक आहे. त्याच्यासाठी जे हार्वेस्टिंग केल्यानंतर ताबडतोब याच्यातनं एक्स्ट्रॅक्ट काढले जातात. त्याच्यामुळे काय होतं, इफेक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स जे असतात ते जबरदस्त अजून इफेक्टिव्ह बनून राहतात आणि त्याचा इम्पॅक्ट आपल्याला आपल्या प्रोडक्ट मधनं दिसतो. नेक्स्ट टेक्नॉलॉजी आहे फर्मेंटेशन टेक्नॉलॉजी, ज्याच्यातून एन्झाईमद्वारे जे इफेक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स आहेत ते त्याचे पार्टिकल्स बनतात आणि ते इझिली आपल्या स्किन मध्ये पेनेट्रेट होऊ शकतात. मोस्टली होतं काय की जर त्या पार्टिकलची साईज स्किनच्या पोअर पेक्षा मोठी असेल तर ती स्किनच्या पोअर्स मध्ये एंटर करू शकत नाही. त्याच्यासाठी स्किनच्या पोअर्स मध्ये एंटर करू शकेल या साईजचे पार्टिकल्स या टेक्नॉलॉजीद्वारे बनले जातात. आणि मल्टिपल कॅप्सुलेशन टेक्नॉलॉजी, ज्याच्यातून डायरेक्ट म्हणजे डीप पेनेट्रेशन होतं सगळ्या इन्ग्रेडियंट्सचं, इफेक्टिव्ह इन्ग्रेडियंट्सचं, आणि जिथं प्रॉब्लेम आहे त्या ठिकाणी हे पेनेट्रेशन होतं. त्याच्यामुळं प्रॉब्लेम लवकरात लवकर सॉल्व्ह होण्यासाठी मदत होते. हे झालं ह्या 6 सिस्टम जी होती स्किन केअर 6 सिस्टम त्याच्यात वापरल्या गेलेल्या टेक्नॉलॉजी. आता आपल्याला सांगितलं गेलं ना, ते 10 वर्ष जी अचिव्हमेंट केली त्याच्या पलीकडे जाऊन एक प्रोडक्ट म्हणा लिजेंड आहे हे तयार झालेलं आहे. तर त्याच्या पलीकडे काय केलेलं आहे, तर न्यू मटेरियल्स समाविष्ट केलेलं आहे, न्यू टेक्नॉलॉजी समाविष्ट केलेल्या आहेत. त्या कुठल्या टेक्नॉलॉजी आहे, ट्रिपल ऑइल आहे, मायक्रो कॅप्सूल टेक्नॉलॉजी आहे, आर्गन कार्नेल टेक्नॉलॉजी आहे, ठीक आहे. आर्गन कार्नेल ऑइल, ठीक आहे, याच्यातून ह्या टेक्नॉलॉजी अजून त्याची पॉवर वाढवलेली आहे. आणि मटेरियलचा सेरामाइडचा उपयोग केलेला आहे. 5 प्रकारचे हायल्युरॉनिक ऍसिड्स वापरलेले आहेत, ज्याच्यामुळं जसं स्किन जी रफ होते, स्कॅली होते,
ठीक आहे, ड्राय होते, एक्स्ट्रीम ड्राय, ह्या समस्यांपासून सुटका मिळते. ठीक आहे. आणि सेरामाइड जे सेरामाइड हा घटक जसं आपण जन्माला येतो तेव्हापासून आपल्या शरीरामध्ये किंवा त्वचेवरती सेरामाइडचा एक चांगला लेअर असतो, जे बाहेरच्या प्रदूषणाला विरोध करतंय, एंटर करू देत नाही, एक चांगली वॉल बनवतो, भिंत बनवतो. ठीक आहे. तर तशा प्रकारची गरज आता आहे, कारण प्रदूषण वातावरणात खूप वाढलेलं आहे. तर त्याच्यासाठी सेरामाइडचा पण इथं उपयोग केला गेलेला आहे आणि कुठल्याही प्रकारचं इरिटेशन होत नाही. त्याच्यासोबत कोरियन आणि जर्मन कंट्री, या दोन कंट्रीज मधनं नो इरिटेशन किंवा इरिटेशन टेस्ट ज्या असतात, लो इरिटेशन टेस्ट एकदम एक्सलंट ग्रेडनं त्याचं सर्टिफिकेशन प्राप्त केलेलं आहे ह्या प्रोडक्टनी. असं एक्सलंट प्रोडक्ट आपल्या हातात आहे आणि जे ही वापरतात ते त्याच्या प्रेमात पडतात. आता हे वापरायचं कसं आणि ते वापरातून आपल्याला काय काय मिळतं हे पटापट पाहूया. तर सर्वात पहिली गोष्ट आपण करतोय टोनर. टोनर जसं सांगितलं 150 ml टोनर क्वांटिटी मध्ये आहे आणि खूप मोठं जास्त प्रमाण आहे, कारण याची जर कितीही म्हटलं ना आपल्या गरजेनुसार वापरा तरी 2 पंप घेतले तरी पुरेसे होतात. 2 पंप घेतले तरी पुरेसे होतात. जास्ती वापरलं तर ते एक्सेसिव्ह होऊन जातं. ठीक आहे. हे माझे पार्टनर आहेत, बिझनेस पार्टनर आहेत. आज त्यांच्या चेहऱ्यावरती आपण हे अप्लाय करणार आहोत. पण एक खात्री करून घ्यायची, कुठलाही न्यूट्रिशन वाला सेट यूज करण्यापूर्वी आपला चेहरा क्लीन असला पाहिजे. डीप क्लेन्झर आणि फोम क्लेन्झर यूज करून हा चेहरा क्लीन झाला पाहिजे. ठीक आहे. मॅडमनी आताच काही वेळापूर्वी चेहरा क्लीन्स केलेला आहे आणि आता आपण त्यांच्यावरती टोनर अप्लाय करतो. ठीक आहे. जस्ट सगळीकडे हाताने किंवा कॉटन पॅडने स्प्रेड करायचं आहे. डोळ्यांच्या एरियामध्ये लावायचं नाहीये टोनर. हे प्रोडक्ट जे आहे आपण स्वतःसाठी वापरू शकतो. हे जस्ट सुविधा व्हावी म्हणून तुम्हाला दुसऱ्या व्यक्तीसमोर करून दाखवलं जात आहे, कारण हा सेट जो आहे पर्सनल यूज साठी आहे. ठीक आहे. आणि ज्यावेळेस आपण पर्सनली यूज करतो त्यावेळेस जास्त सोपं असतं. जस्ट सोडून द्यायचं हे ड्राय होण्यासाठी. ठीक आहे. आता टोनरचा फायदा काय? टोनर का केला जातो? तर टोनर मुळे आपला एकतर पीएच बॅलन्स होतो, कारण आपण जेव्हा चेहरा धुतो त्यावेळेस आपला पीएच बॅलन्स बिघडलेला असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर पीएच बॅलन्स म्हणजे काय, तर त्यात तो किती असावा, 4 ते 5 याच्यामध्ये आपला पीएच असावा स्किनचा आणि चेहऱ्याच्या स्किनचा. ठीक आहे. त्याच्यासाठी आपल्याला टोनर यूज करायचं आहे आणि हे असं आहे इमिडिएट पेनेट्रेट होतं स्किन मध्ये, एवढा जबरदस्त टोनर आहे. आणि इमिडिएट हायड्रेटेड दिसतेस. मला कळत नाहीये तुम्हाला तेवढं क्लीन दिसतंय की नाही, पण इमिडिएट हायड्रेटेड दिसते स्किन. याच्यानंतर काही सेकंद किंवा 1 ते 2 मिनिट ब्रेक घ्यायचा. जस्ट एकावर एक कुठलंही प्रोडक्ट ताबडतोब लावायचं नाहीये. सॉरी, मैंने बीच में कभी हिंदी बोलना मैंने छोड़ दिया. यहाँ पर जब हम प्रोडक्ट लगाएंगे तो कंटिन्यूस कोई भी प्रोडक्ट नहीं लगाएंगे. ठीक है ना. तो उसके 2 प्रोडक्ट के बीच में 2 से 3 मिनट का ब्रेक होना चाहिए. मैं लगभग 2 मिनट का ले लेती हूँ, इसलिए मैंने 1-2 मिनट बोल दिया अभी. तो तब तक हम टोनर की विशेषताएं देखेंगे. ये न्यूट्रिशन के साथ आता है. इससे जो भी मेकअप्स वगैरह होते हैं, जो भी हम डीप क्लींजिंग के बाद भी अगर कुछ रह गया है, बचा कुचा है, तो टोनर से निकल जाएगा. ज्यावेळेस आपण डीप क्लींजिंग करतो
फोम क्लेन्झिंग करतो त्याच्यातूनही जर मेकअप वगैरे राहिलेला असेल तर ह्या टोनरने निघून जातो. जसं की आपल्याला माहितीये आता आपण फ्रेम सेट वापरत असतो किंवा ऍब्सोल्यूट सेट वापरत असतो कुठलेही प्रोडक्ट वापरत असतो, ते क्लीन्स केल्यानंतर दुसरं अप्लाय करायचं. ते वापरून लगेचच वॉशअप करायचं नाहीये, परंतु ते ठराविक तासानंतर ज्यावेळेस आपण चेहरा वॉश करतो, ठीक आहे, तर ते पूर्ण निघण्यासाठी आपण डीप क्लेन्झिंग आणि फोम क्लेन्झिंग करतो आणि त्याच्यानंतर लगेचच आपल्याला टोनर अप्लाय करायचा आहे. टोनर जे आहे सुदिंगचं काम पण करतं. जसं तुम्ही बाहेरून आलात, चेहरा धुतलात, लगेचच तुम्हाला सुदिंगचा इफेक्ट मिळतो, ठीक आहे. आणि आपल्या कुठल्याही प्रोडक्ट ची सुरुवात बघा, सेट आपल्याकडे 3 प्रकारच्या सेट आहेत सध्या चेहऱ्यावरती लावण्याचे. जसं आहे एक फेम सेट आहे, ऍब्सोल्यूट सेट आहे आणि आपला हायड्रा ब्राइटनिंग सेट आहे. जे पहिले प्रोडक्ट आहे ते टोनरचं काम करणार आहे. हे दोन्ही सेट मध्ये त्याचं नाव टोनरच आहे, पण जे हायड्रा ब्राइटनिंग मध्ये आहे ते देखील टोनरचं काम करतात. त्यामुळे टोनर ज्यावेळेस आपण चेहरा धुतो त्यावेळेस टोनर मस्ट लावणं मस्ट आहे आणि पीएच बॅलन्स करणं खूप गरजेचं आहे. मला वाटतं एवढा वेळ इनफ झाला, हे ऍब्झॉर्प्शन झालेलं आहे. आपण नेक्स्ट लेवल कडे जाऊया. नेक्स्ट लेवल आहे, नेक्स्ट प्रोडक्ट आहे आय क्रीम. आता आय क्रीमची गरज काय असते, पहिल्यांदा आपण लावून घेऊ. पहिल्यांदा आपण आय क्रीम लावून घेऊ. आय क्रीम लावताना नेहमी रिंग फिंगर अप्लाय करायचे. रिंग फिंगर घ्यायचंय, ठीक आहे. आणि एकदम डोळ्याजवळ नाही, पण डोळ्यांच्या एरिया मध्ये जस्ट अशा पद्धतीनं प्रेशर न देता स्प्रेड करायचे. त्याच्याने काळजीपूर्वक करायचंय, डोळ्यात जाऊ द्यायचं नाहीये. कुठलंही प्रोडक्ट डोळ्यात जाऊ द्यायचं नाहीये, कारण डोळे हा अवयव आपला खूपच नाजूक असतो, त्यामुळे त्याची काळजी घ्यायची. आंखों का हमें बहुत ज्यादा ख्याल रखना है. ओके, अगर हो सके तो सर्कुलर मोशन में आप हल्का सा मसाज कर सकते हो. इससे होता क्या है, ये क्यों यूज करना चाहिए ये पहिले जानेंगे, ठीक आहे. हे का वापरायचं आहे हे पहिल्यांदा समजून घ्या. डोळ्यांचा जो भाग आहे, आपला जर चेहरा बघितला तर सगळीकडे आपल्याला मसल्स दिसते, सगळे मसल्स आहेत, पण डोळ्याच्या या भागामध्ये अतिशय कमी मसल्स आहेत आणि याची स्किन देखील खूप पातळ आहे, खूप थिन स्किन आहे. यहाँ की स्किन बहुत ही ज्यादा थिन है, तो उसको ज्यादा मॉइश्चरायझेशन की जरूरत आहे. त्यामुळे त्याला जास्त मॉइश्चरायझेशनची गरज आहे. आणि तिथं कुठल्याही ग्लँड्स नाहीयेत, ग्रंथी नाहीयेत, कुठल्याही प्रोटीन्स नाहीयेत, फॅट्स नाहीयेत, ठीक आहे. त्यामुळे त्याची जास्त गरज आहे. त्याच्यासोबत जर आपण स्ट्रेस मध्ये असू, आपल्याकडे स्ट्रेस असेल भरपूर, तुम्ही बघा बाहेर गेलात तरी पहिल्यांदा डोळ्यावरती ताण येतो. आणि आता सध्या झालंय की स्क्रीनिंगचा अवधी जो आहे वाढलेला आहे प्रत्येकाचा, ते सगळ्यांचाच वाढलेला आहे. आणि या स्क्रीनिंग मुळे अर्थात त्या डोळ्यांवरती इम्पॅक्ट पडतो, ठीक आहे. मग किंवा झोप नाही झाली, हा तणाव आला तर तोही डोळ्यांवरती दिसतो, ठीक आहे. त्याच्यासाठी डोळ्यांसाठी स्पेशल प्रोडक्टची गरज भासली आणि म्हणून फक्त डोळ्यांसाठी ही आय क्रीम बनवली गेली. आता काय होतं त्याच्यामध्ये, एकतर डोळ्यांमध्ये स्ट्रेस जाणवला की रिंकल्स यायला लागतात, डार्क सर्कल यायला लागतात, ठीक आहे ना. आणि मग इथून एजिंग सुरू होते. आणि एजिंगची जी प्रोसेस आहे डोळ्यातून लवकर, डोळ्यांच्या जवळपासचा एरिया आहे तिथून लवकर जाणवायला लागते. आंखों का जो एरिया है वहां से एजिंग प्रोसेस जल्दी दिखने लगती है. इसलिए हमें आंखों का खास ख्याल रखने के लिए हमारे पास आई क्रीम है, ठीक है. तो ये हमने क्रीम लगाकर छोड़ दी है. तब तक
और कुछ बातें करेंगे आंखों की क्रीम के बारे आई क्रीम च्या बद्दल. ही जी क्रीम आहे आय क्रीम ती रिंकल्स कमी करते, डार्क सर्कल्स कमी करते. अर्थात डार्क सर्कल कमी करण्यासाठी तुम्हाला पुरेशा झोपेची पण गरज आहे, चांगलं न्यूट्रिशन पोटात घेण्याची पण गरज आहे. ठीक आहे, फक्त क्रीम लावून ते होत नाही, पण तुम्हाला बाहेरून हा खूप जास्त सपोर्ट मिळतो. त्यासोबत एजिंगची जी प्रोसेस आहे ती स्लो डाऊन होते त्याच्यामुळे. त्यावेळेस आपण आय क्रीम व्यवस्थित रेग्युलर पद्धतीने लावतो आणि म्हणजे वापरतो. आणि चेहऱ्यावरती नुसतं डोळ्यांच्या भोवती नाही तर चेहऱ्यावरती इतरत्रही कुठे रिंकल्स असतील, सुरकुत्या म्हणतात मराठीत त्याला, ठीक आहे, कुठेही चेहऱ्यावरती असतील तर तिथेही आपण ही आय क्रीम लावू शकतो. आणि ही जी क्वांटिटी दिलेली आहे, आता आपण आय क्रीम बघितली, क्वांटिटी आहे 40 ml. ही खूप जास्त क्वांटिटी आहे, कारण आणि ही बऱ्याच महिने चालते. अगदी तुम्ही 2 वेळाला जरी लावत असाल तर 4 महिन्यापेक्षा अगोदर संपत नाही ही क्रीम, कारण अतिशय कमी मात्रा लागते. तर स्प्रेड खूप चांगला आहे, तसं म्हणतो ना, ज्याच्या टेक्नॉलॉजी वापरलेल्या आहेत, आपण थोड्या वेळापूर्वी डिस्कस केलं, ज्या टेक्नॉलॉजीज वापरलेल्या आहेत त्या टेक्नॉलॉजीज मुळे त्याचा स्प्रेड पण चांगला आहे. खूप जास्त प्रमाणात ह्या स्प्रेड होतात सगळे प्रोडक्ट्स आपले. ठीक आहे, आता आपण डोळ्यांच्या भोवती आय क्रीम लावलेली आहे. आणि इतर जे 4ही प्रोडक्ट आहेत, टोनर घ्या, इसेन्स घ्या, लोशन आणि न्यूट्रिशन क्रीम, हे 4ही प्रोडक्ट डोळ्यांच्या भोवती वापरायचे नाहीयेत. त्यामुळे ही स्टेप झाल्यानंतर आपण नेक्स्ट प्रोडक्ट लगेचच वापरू शकतो, ते आहे इसेन्स. ठीक आहे, हे इसेन्स जे आहे नॉर्मली या साईडला घ्यायचं. ठीक आहे, टोनर आपण इकडे घेतलं, आय क्रीम इकडे घेऊ शकतो, किंवा डायरेक्टली इथं बोटावर घेतल्यानंतर डायरेक्टली लावू शकतो. पण इसेन्स जे आहे या भागात घ्यायचंय. आणि अतिशय कमी मात्रेमध्ये इसेन्स मी जसं सांगितलं, आपले सगळे ॲटमीचे सगळेच प्रोडक्ट चांगला स्प्रेड करतात, तरी पण इनफ म्हणजे पुरेशी अमाऊंट आपण घ्यायचीच आहे. इसेन्स जे आहे डीप पेनेट्रेट करते, जसं आपल्याला स्किनचे जे 3 लेयर असतात, ठीक आहे, हायपोडर्मिस पर्यंत जाण्याचं काम इसेन्स करतं, आणि हे फार इसेन्शियल आहे, खूप गरजेचं आहे. ठीक आहे, जस्ट ह्याच्यावरती हलका हलका सर्क्युलर मोशन मध्ये तुम्ही हलक्या फिंगर टिप्सने मसाजही करू शकता. त्याच्यामुळे पेनिट्रेशन लवकर होईल, आणि तसं पण चेहऱ्यासाठी मसाज गरजेचा असतो. ठीक आहे, त्याच्यामुळे ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं, सुधारतो. इसेन्स ला आपण टोनरचं नेक्स्ट स्टेप म्हणू शकतो. त्याच्यामुळे खूप क्विकली हायड्रेशन तर मिळतं, त्याचसोबत पीएच पण मेंटेन होतं. प्लस इसेन्स जे आहे जसं नेक्स्ट स्टेप म्हणतो आपण, हे डीप पेनिट्रेशन करतात, जे आतल्या ज्या डीपर लेयर्स पर्यंत आपले इन्ग्रेडियंट्स आहेत, त्याचे स्पेशालिटीज आहेत, क्वालिटीज आहेत, ते पोहोचवण्याचं काम इसेन्स करतो. ओके, याच्यामुळे इसेन्स मुळे अजून रिंकल्सला पण बेनिफिट्स मिळतात. अँटी एजिंग, जसं बघा, रिंकल्स जर पडत असेल तर एजिंगची प्रोसेस खूप जोरात सुरू आहे असं समजायला हरकत नाही. ठीक आहे, आणि ज्यावेळेस रिंकलला प्रतिरोध करणार एखादं प्रोडक्ट असेल तर ते आपण अँटी एजिंग म्हणू शकतो. आणि हा इसेन्स जे आहे खूप प्रभावी आहे याच्यासाठी, कारण ते आतून काम करतो. ठीक आहे ना, आतून काम करतो. म्हणून म्हणजे जसं इसेन्स मध्ये
डेक्सापॅन्थेनॉल हा जो घटक वापरलेला आहे तो आतून बाहेर हायड्रेशन करतो आणि त्याच्यामुळं हा इम्पॅक्ट येतो. ठीक आहे ना. आणि खूप महत्वाचं आहे, आपली स्किन आतून पण तेवढीच सुंदर आणि हेल्दी असावी जेवढी आपल्याला बाहेरून दिसते. किंबहुना आतून हेल्दी असेल तर ती बाहेरून पण दिसेल. ठीक आहे. तर इसेन्स स्किप करण्याची गोष्ट नाहीये, रेग्युलर वापरायचीच आहे. पीएच बॅलन्स आतल्या लेअर्स आपण करून घ्यायचंच आहे. थोडा वाट बघूया, वाटतं एखाद मिनिट झालं असेल, कारण आपल्याला नेक्स्ट प्रोडक्ट जे आहे लोशन ते परत पूर्ण चेहऱ्याला लावायचं आहे. तोपर्यंत पाहू शकतो आपण इथं डोळ्यांवरचं जे आपलं आय क्रीम जे आहे पूर्ण ऍब्झॉर्ब झालेलं आहे, पूर्ण ऍब्झॉर्ब झालेलं आहे. नेक्स्ट प्रोडक्ट येतं आपलं लोशन, ॲटमी द फेम लोशन. त्याची क्वांटिटी आहे 135 ml आणि हे जबरदस्त हायड्रेशन आणि मॉइश्चरायझेशन दोन्ही पण बॅलन्स लेवल मध्ये देतात आणि दोन्ही पण बॅलन्स असणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. हे डीपर लेवल पर्यंत पेनिट्रेट करतं आणि खूप जास्त तुम्ही कुठलंही मॉइश्चरायझर वापरत असाल आणि त्याची तुलना जर याची केली तर याच्यामध्ये वॉटर कंटेंट जास्त आहे. तुलना जर केली तुम्ही दुसऱ्या कोणत्याही प्रोडक्टची तर याच्यामध्ये वॉटर कंटेंट जास्त आढळेल, त्याच्यामुळे हायड्रेशन क्विकली होतं आणि खरोखर ज्यावेळेस तुम्हाला एखाद्या रिलॅक्स व्हायचं असेल, जस्ट टोनर लावल्यानंतर तुम्ही लोशन लावताय आणि मसाज करताय चेहऱ्याला, खूप चांगलं रिलॅक्सेशन मिळतं. तर आपण आता लोशन अप्लाय करूया. लोशन पण परत आपल्या हाताच्या मागच्या बाजूला घ्यायचंय आणि लोशन वापरताना पूर्ण चेहराच नाही तर पूर्ण मानेपासूनचा एरिया कव्हर करायचा. लोशनने आपण मसाज केला तर अजून काय सोन्यावर सोने पे सुहागा, कारण खरं खूप चांगलं रिलॅक्सेशन मिळतं आणि याच्यातून डीप पेनिट्रेशन होतं इन्ग्रेडियंट्स. हे आपल्या लोशन म्हणा किंवा न्यूट्रिशन क्रीम म्हणा, हे दोन्हीही आपल्या स्किन मध्ये हायड्रेशन आणि मॉइश्चरायझेशन बॅलन्स करण्याचं काम करतात. जास्ती प्रेशर न देता मसाज करायचा आहे आणि खालून वरच्या दिशेने स्लोली करायचंय. एखाद्याला खुश करायचं असेल म्हणजे फॅमिली मधल्या व्यक्तीला, तर अशा पद्धतीने आपण डेफिनेटली फेमची सुविधा देऊ शकतो, जसं पार्टनरला. ठीक आहे ना. मैत्रिणीला, हायड्रेशन आणि मॉइश्चरायझेशन प्रॉपर राहिलं तर आपली स्किन जी आहे तरुण राहील.
त्याची काळजी याच्यातनं घेतलेली आहे. सो युथफुलनेस म्हणतो आपण, ठीक आहे ना. तर युथफुलनेस कायम ठेवण्यासाठी आपल्याला लोशनचा अशा पद्धतीने मसाज घ्यायचा आहे. ड्रायनेस आउट होते याच्याने आणि तुम्ही, मला तर टच खूप चांगला होतोय. त्याच्यातून ब्लेमिशेस पण कमी होतात, जे डाग असतात चेहऱ्यावरचे, त्याच्यावरती खूप इफेक्टिव्ह आहे लोशन. आणि अर्थात हायड्रेट झाली स्किन की रफनेस कमीच होतो, ठीक आहे ना, ड्रायनेस कमीच होतो आणि डीप पेनिट्रेशन होतं, प्लस एक लेअर पण तयार होतो, त्यामुळे सनबर्नचा रिस्क जे आहे कमी होते लोशन. आता नेक्स्ट प्रोडक्ट असणार आपलं न्यूट्रिशन क्रीम. सो नावातच आहे न्यूट्रिशन क्रीम. न्यूट्रिशन आणि भरपूर आहे, ठीक आहे. जे काही आपले इन्ग्रेडियंट्स आहेत, ते लेंटियस राईस असू देत किंवा अजून काही इन्ग्रेडियंट्स आहेत, तर ते सगळे बेनिफिट्स न्यूट्रिशन क्रीम मधून मिळतात. एक न्यूट्रिशन क्रीम ना आपल्या चेहऱ्यावरती एक फिल्म तयार करते, ज्याच्यामुळे काय होतं की आपण जसं बाहेर जातोय, प्रदूषणाचा अटॅक कमी होत नाही, होऊ देत नाही. आणि न्यूट्रिशन क्रीम जे आहे वापरल्यानंतर आपल्याला सनस्क्रीन लोशन वापरायचं आहे, ठीक आहे. न्यूट्रिशन जर बाहेर जातो आहोत आपण, न्यूट्रिशन क्रीम तर मस्ट आहेच आहे. त्याच्या व्यतिरिक्त न्यूट्रिशन क्रीम जी आहे ती आपण ऍज अ नाईट क्रीम म्हणून एक ट्रेंड असतो पार्लर्स मध्ये वगैरे, त्यांना पण ते सांगू शकतो नाईट क्रीम म्हणून वापरू शकतो. चेहऱ्याला मसाज, रात्रीचा मसाज करायचा आणि झोपायचं, तर ते न्यूट्रिशन क्रीमचा इथे वापर करू शकतो, ठीक आहे. तर आज मी त्याच्यासोबत अजून एक प्रोडक्ट कंबाईन करणार आहे. थोडस आपल्याला माहितीये की न्यूट्रिशन क्रीम थोडी ऑइली आहे, मॉइश्चरायझर त्याच्यामध्ये जास्त आहे, ऑइली लेअर बनतो, त्याच वेळेस आपली स्किन प्रोटेक्टेड राहते, त्याच्यासाठी हे सगळं आहे, ठीक आहे. तर त्याच्यासोबत अजून एक मॅजिकल प्रोडक्ट आहे आपलं, ज्याचं नाव आहे बेबी क्रीम. बेबी क्रीम, बेबी क्रीम म्हणजे काय, ब्लेमिश बाम येतो, आणि हे एशियामध्ये फार फेमस झालेलं प्रोडक्ट आहे पूर्ण एशियामध्ये. आणि हे नॉर्मली जपान, चीन आणि जपान, चायना आणि कोरिया ह्या जे एशियाई कंट्रीज आहेत तिथं जास्ती प्रेफर केलं जातं. हा क्विक मेकअप म्हणून यूज केला जातो. टिंटेड मॉइश्चरायझर आहे, कलरफुल आहे, कलरफुल म्हणजे आपल्या स्किनची रिलेटेड कलर आहे, ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये हे प्रोडक्ट देखील आपल्या त्या टेक्नॉलॉजीज मी बनलेलं आहे, त्याच टेक्नॉलॉजीज ज्या आहेत वापरल्या गेलेल्या आहेत. जसं अजून सांगता येईल आपल्याला, जी स्किन केअर 6 सिस्टम आहे त्याच्यामध्ये 5 प्लस हे बेबी क्रीम असं मिळून 6 सिस्टम तयार होत होती. आणि योगायोगाने आज फेम सोबत हे प्रोडक्ट मी सिलेक्ट केलेलं आहे, ठीक आहे ना. तर ह्याच्यामध्ये ह्याची खासियत काय, ह्याच्यात एकतर ब्लेमिश बाम आहे, ऍज अ मेकअप, क्विक मेकअप जायचे पटकन, तर क्विक मेकअप म्हणून आपण याचा वापर करू शकतो. आणि याच्यामध्ये ऍडिशनल म्हणजे मॉइश्चरायझर आहे, ठीक आहे, ज्याची आपल्याला गरज असतेच. त्याच्यासोबतच हे नुसतं तेवढंच नाही, तर त्याच्यासोबत अजून सनस्क्रीन पण आहे, SPF 30 PA++, असं ह्याचं कॉम्बिनेशन आहे, ठीक आहे. तर डेफिनेटली हे वापरणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही सनस्क्रीन वापरत नसाल तर हा पर्याय जरूर ठेवून द्या, ठीक आहे. तर हे कसं वापरायचं, हे आपलं शेवटचं प्रोडक्ट आहे फेम सेट मधलं न्यूट्रिशन क्रीम. न्यूट्रिशन क्रीम, पहिल्यांदा मी न्यूट्रिशन क्रीम घेते.
न्यूट्रिशन क्रीम घेतली आणि त्याच्यावरती थोडस बेबी क्रीम, आपल्या गरजेनुसार बेबी क्रीम ऍड ऑन केलं आणि त्याचं मिक्सचर बनवायचं. ज्याच्यामुळं बेबी क्रीम पण खूप छान पद्धतीनं स्प्रेड होते. जो ही आपला विजिबल एरिया आहे, असं नेक एरिया झाला, कान आहे, थोडं सगळीकडे आपल्याला स्प्रेड करायचं. जर तुम्ही थोड्या वेळासाठी बाहेर जाणार असाल, तुम्हाला SPF 30 पुरेसं होणार असेल, तर निश्चितपणे तुम्ही हा पर्याय अवलंबू शकता. जास्त वेळासाठी तुम्हाला मग सनस्क्रीन लोशन जे आहे आपलं ते अप्लाय करावं लागेल, कारण SPF कोणता आहे त्याच्यावरती डिपेंड आहे सन प्रोटेक्शन आपल्याला किती अवधीसाठी मिळते. ठीक आहे, कारण जास्त 7 ते 8 तास बाहेर असणार असाल, जे आपण सनरेजला म्हणजे सूर्यकिरणांना तेवढं सामोरं जाणार असू आपण, तर आपल्याला सनस्क्रीन SPF 50 प्रेफर केलं पाहिजे. अदरवाईज जर थोड्या वेळासाठी असणार तर डेफिनेटली बेबी क्रीम चालू शकते. मला वाटतं मला तर खूप सुंदर दिसते त्वचा मॅडमची, आणि आय होप की तुमच्यापर्यंत हा इम्पॅक्ट पडत असेल. आता तुम्हाला दिसत असेल तुम्हाला, तर अशा पद्धतीने एक सिंपल पद्धत, एकदम सोप्या पद्धतीनं आपण हे क्रीम दोन्ही प्रोडक्ट एकत्र मिक्स करून वापरू शकतो. एकाच स्टेप मध्ये 2 प्रोडक्ट वापरू शकतो. आपली वापरण्याची प्रोसेस इथं म्हणजे वापरण्याची पद्धत इथं संपलेली आहे. ठीक आहे, तर मी आशा करते की सगळ्यांपर्यंत ही पद्धत, याच्यातले काही महत्वाचे पॉइंट्स आपल्यापर्यंत पोहोचलेले असतील. ठीक आहे, काही क्वेरीज असतील तर मी नक्की सांगेन, तुम्ही जिथे जिथे आहात तिथे तिथे जे जे एज्युकेशन सेंटर्स आहेत तिथं भेट द्या. तुम्हाला तुमच्या काहीही क्वेरीज शिल्लक राहणार नाहीत, त्याची जबाबदारी ECL घेतली प्रत्येक ठिकाणची. ठीक आहे, कारण प्रत्येक ECL ला संपूर्ण माहिती आहे सर्व प्रोडक्ट्स बाबत. त्यामुळे कोणतीही क्वेरी मनात ठेवू नका. जर हा बिझनेस करायचा आहे तर कोणतीही प्रश्न शंका मनात ठेवू नका. प्रश्नांची उत्तरं मिळवा, स्वतः शोधू शकता, किंवा ECLs आहेत, कंपनी आहे, नेहमीच सपोर्ट आपल्याला मिळतोय. तर इतका वेळ दिला तुम्ही, तुमचा बहुमूल्य वेळ मला मिळाला त्याबद्दल धन्यवाद. आपण फक्त सेशन संपता आपला खूप महत्वाचा पार्ट जो घेतो, मोटो, ज्याच्यासाठी आपल्याला बिझनेस करायचा आहे, ज्याच्यासाठी आपल्याला बिझनेस करायचा आहे, मोटो घ्यायचा आणि सगळ्यांची रजा घ्यायची. ठीक आहे, सगळेजण मोटोसाठी तयार आहेत? रेडी फॉर द मोटो? ओके. Cherish the spirit, create the vision, follow the faith, serve in humility. Come on, let's do it. धन्यवाद. Thank you. Bye bye.